रिस्पेक्ट करून आदर करून एकमेकांबरोबर जेवण करायचे. तिथं देवाचं भय होतं. आजच्या मंडळीमध्ये किती भय आहे ना हे आम्हाला तपासणं गरजेचं आहे. येशू प्रभू की आपण कसं वागतो याकडे लक्ष द्या. कारण तुम्ही माणसाबरोबर वागत नाही, तुमच्या तारणाऱ्या देवाबरोबर तुम्ही तसं वागतात ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे काय लिहिलं आहे वचनच्या? मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे, तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रित्यर्थ आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलक सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड. परमेश्वराने जे आज्ञा पालन करण्यास तुम्हाला सांगितलेले आहे बायबलच्या वचनामध्ये ते असे आहे, तुम्हाला अर्पण करायचं आहे. काय करायचं आहे? मला अर्पण करायचं आहे. देवाच्या सेवेसाठी जुन्या करारामध्ये ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. पहिलं काय लिहिलं आहे? वाचा. प्रभूच्या गौरवासाठी हे करा, देवाच्या सेवेसाठी ते करा, देवाच्या सेवेसाठी हे आणा, देवाच्या सेवेसाठी ते द्या. इस्रायल लोकांना परमेश्वरातून मोशेच्या द्वारे आज्ञा आली आणि परमेश्वराच्या गौरवासाठी त्यांना भेटी देण्याची ही वेळ होती. हालेलुया. आणि आज आम्ही काय आणलं परमेश्वराकडे? जुन्या करारात सोनं मागितलंय. किती लोकांनी दिलं आजपर्यंत? तिथं वाचा, पॉइंट दिलेले आहे. कुणी आणलं का? का बरं? परत एकदा वाचा. तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रित्यर्थ आणावे. तुम्ही आपले अर्पण परमेश्वराची आठवण म्हणून आणावे. ज्याची कुणी मागितलं? शेजाऱ्याला सांगा, कुणी मागितलं? परमेश्वर प्रित्यार्थ आठवण म्हणून त्यांनी मागितले. देवाने मागितलं ना का पास्टरने मागितलं? काय मागितलं? पहिलं सोने. काय मागितलं? किती जणांनी आणलं? आजपर्यंत दिलं सोनं? का नाही दिलं? पैसा दिला का? का नाही दिला? तुम्हाला नाही वाटत देवाचा गौरव व्हावा? नाही पास्टर, सोनं दिलं तर सोनं कुठं मग देव काय घालणार आहे का? देवाला काय डोक्यावरती मुकुट घालायचं का सोन्याचा? आणि तुम्हाला आणायला सांगितलं, हे विचारायला नाही सांगितलं की सोनं तुम्ही काय करणार आहे, पैसा तुम्ही काय करणार आहे, पितळ तुम्ही काय करणार आहे, हे तुम्हाला विचारायला नाही सांगितलं, तुम्हाला आणायला सांगितलंय फक्त. पण मंडळाच्या लोकांना आणायचं वेगळंच, पण पंचायत असतं. हे काय केलं असेल, ते सोनं काय केलं असेल, ते पैसे आले असतील, ते काय केले असेल. अरे दिले किती हे बघ ना पहिलं. नाही आम्ही पास्टरना देतो, मी थोडी मागितलं तुम्हाला. मी थोडी मागितलं, हे देवाने मागितलंय. देवाने जर सोनं मागितलं तर आम्ही सोनं द्यायला पाहिजे ना, कारण ते देवाच्या गौरवासाठी मागितलं. देवाने पैसा मागितला, मग कसं काय सोनं, रूप, पितळ जर तुम्ही हे दिलं नाही तर परमेश्वराची सेवा कार्य कशी वाढणार आहे? आता लोकांना स्वतःहून मागावं लागतं. तुम्ही भेटी द्या, तुम्ही अर्पण द्या, है ना, तुम्ही दशांश द्या. इस्रायल लोक मनाने आणून द्यायचे, त्यांना आज्ञा केली नाही. यस सर, तयार. त्यांचं जे काम धंदा व्यवसाय जे काही असायचा, जनावर ढोर विकले का त्याच्यातला भाग ते आणायचे. कुणी नवस केला असेल सोन्याचा, सोन्याचा नवस. कुणी म्हटलं मला रुपये द्यायचे देवाला, पैसा द्यायचा देवाच्या गौरवासाठी, ते पैसा त्या ठिकाणी द्यायचे. वेगवेगळे प्रकारे जे काही बोललेले आहे ते सगळं देवाच्या मंदिरात ते आणायचे. अशा त्याने परमेश्वराच्या वचनात काय दिलेलं आहे त्या ठिकाणी परमेश्वर देणाऱ्यांचं ऋण त्याने कधी ठेवलेलं नाही. हालेलुया. ऋण कधी ठेवलेलं नाही. देवाने
मनुष्य जातीला जे कला दिलेल्या आहे, कौशल्य दिलेलं आहे, हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या मंडळीत येतो, देवाच्या उपस्थितीत येतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी जे काही पेरत आहे ना, हे सेवकाला पेरत नाही, मी देवाला पेरत आहे. आमेन. मी देवाच्या राज्यासाठी पेरत आहे, मी देवाच्या सेवा कार्यासाठी पेरत आहे, मी आत्मे जिंकण्यासाठी पेरत आहे. जर तुम्ही पेरलं नाही तर देवाच्या लोकांना वाचवायचं कसं? त्या लोकांना येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जायचं तिथपर्यंत. तुम्ही काम करणार, धंदा करणार, व्यवसाय करणार, इथंच बसणार. पण आमच्या सारख्या सेवकांना 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 500 किलोमीटर सुवार्ता सांगायला, लोकांना देवाचं वचन सांगायला, त्यांच्या आत्म्याला नरकातून वाचवण्यासाठी, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, जीवनाची भाकर त्यांना देण्यासाठी, त्यांचं तारण होण्यासाठी आम्हाला धावावं लागतं. येशू प्रभूची आम्हाला पळावं लागतं. आणि जर तुम्ही देवाच्या लोकांना पेरलंच नाही, दिलंच नाही, तर मग त्या लोकांचं तारण होणार कसं? त्या लोकांचा उद्धार होणार कसा? त्या लोकांना मुक्ती पापापासून, शापापासून मिळणार कशी? हा प्रश्नचिन्ह फार मोठा आहे. म्हणून इस्रायल लोक जे काही अर्पण त्यांना आणण्यास सांगितले होते, ती अर्पणाची यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि इस्रायल लोक देवाकडे पाहून देवाच्या राज्यामध्ये ते पेरत होते. 5 वचन काय आहे? तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रत्यंत आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ. ऐकलंय? आता देवाच्या मंदिरात कशाची गरज आहे? त्या काळात लोक पेरायचे, आज पण गरज नाही का? या ठिकाणी वास्तू आहे, हे मंदिर आहे का नाही? तर ह्या मंदिराला आपल्याला हे बनवायचं आहे. तर मी लोकांना सांगितलं की आपल्याला हे मंदिर उभं करायचं आहे, हे मंदिर आपल्याला बनवायचं आहे. किती लोकांनी दिली भेट मंदिर बांधण्यासाठी? लिहून ठेवलेलं. कारण हे आता बघा, कल्पना करा, हे जर नसतं छत, तुम्ही बसले असते उन्हात, पावसात बसले असते का? चटई नसते खाली, बसले असते का? मंदिरात काय लागत नाही. या वास्तू जरी असेल तरी ही वास्तू रिन्यू करण्यासाठी, नवीन करण्यासाठी लोकांसमोर वरंगणी ठेवली होती. पण त्या वरंगणीतले तुरळक आकडे, तुरळक नाव तिथं लिस्ट मध्ये पडली. आणि ते पण दिले कसे? लोकांनी मनाला येईन तसे. कोणाला वाटतं 5,000 द्यावा, कोणाला वाटतं 2,000 द्यावा, कोणाला वाटतं 1,000 द्यावा, कोणाला वाटतं 500 द्यावा, म्हणून त्यांनी दिले. पण देवाच्या सेवकांनी या सगळ्या गोष्टीचा खर्च काढून त्या ठिकाणी सगळ्यांसमोर बजेट ठेवलं, इथपर्यंत आपला खर्च जाणार. तर सगळ्याच लोकांनी 5-5 हजार रुपयाची देणगी दिली नाही. घरातले 4 माणसं आहेत, तर 1 माणसाने दिली, तर 2 माणसाने दिली नाही. एकाने 5,000 दिली, तर एकाने 200 दिली, तर कोणी 500 दिली. का असं? म्हणे माझं देवावरती प्रेम आहे, मी देवावरती प्रेम करतो. अरे तू सावलीत बसला येतात, तू चटाईवरती बसला, धुळीत जर बसला असत तर माझ्या मनात आज आलं मी चटाई टाकणार नाही. आज मी ठरवलं, देवाचा आत्मा म्हटलं तू चटाई टाकूच नको, काहीच नको, फक्त साऊंड लाव, गाणे गायला चालू कर, बसू दे लोकांना. मागच्या वेळेस हे एकदा केलं, पण एक म्हटलं जाऊ द्या, आता ह्यावेळेस पुन्हा एकदा त्यांना सूचना करू. इथे येऊन लावावं लागतं मला, इथे येऊन मला हे दरी टाकावं लागतं, इथे येऊन मला साऊंड लावावं लागतं, इथे येऊन मला हे रंग साफ करावं लागतं, धूळ वेळ त्याच्या सगळं. आणि तुम्ही सगळे लोक ऐकले येतात इथं बसत.
तुम्हाला हे समजलं पाहिजे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. मी सेवा कार्य करतो देवाची आणि तुम्ही काय करता हे समजत नाही आम्हाला. निवांत येणार बसायला चटईवर ऐके आणि चल संपलं का निघून जाणार बाहेर. उचलायचं कोण आहे? कोण उचलणार? अजून तर काहीच राहू नये. तुम्ही जर ह्या कामामध्ये जर विश्वासू नाही राहिले आणि थोडक्या चेहऱ्यामध्ये जर पुढे येऊ नाही राहिले आणि थोडी सेवा कार्य करण्यासाठी देवाचा सेवक वचनातून सांगतो ते जर तुम्ही पेरायला जर पुढे नाही आले, लाखो लोक इथे येणार कसं काय? जे देवाने दर्शन दिलं, दृष्टांत दिलाय, जे काही दाखवले ते होणार कसं काय? आणि तुम्हाला आशीर्वाद नाही पाहिजे त्याचा अर्थ असा होतो. जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असेल तर तुम्ही पेरला असतं. जाऊ द्या तो नाही करीत मी करणार ना, कारण मला देवाने आज्ञा दिली आहे. मला माहिती देवाचा सेवक कुठं कुठं जातो आणि त्या व्यक्तीला सुवार्ता सांगितली जाते, देवाचं वचन सांगितलं जातं, त्याच्या पापांची क्षमा होती, तो देवाच्या राज्यात येतो. आपण जर पेरलं नाही तर लोकांचं तारण होणार नाही आणि लाखो करोडो लोक या ठिकाणी तुझ्या भक्तीसाठी येणार आहे. हे मी बोलत नाही, परमेश्वराच्या आत्म्याने दर्शन दिलेलं आहे. आणि जर आपण जर त्याच्यामध्ये विश्वास जर नसल तर काय विचार काय करताय? नाही तेवढेच लोक येतात, एवढेच लोक येतात, चला मग आपल्याला उशीर गेलं तरी काय अडचण नाही, नंतर गेलं तरी काय अडचण नाही, शेवट गेलं तरी काय अडचण नाही, जाऊ दे आता कंटाळा झालाय, उन्हाळा चालू झाला, झोपून घ्या, नाही गाडीच नाही आली, पास्टर असं झालं तसं झालं तसं झालं. कारण 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 सांगा, काय उपयोग? तर तुमची सेवा देवाला पसंत नाही. मी 20 किलोमीटरवरून येऊन या ठिकाणी तयारी करतो. आणि तुम्हाला अर्धा किलोमीटर नाही तयारी घ्यायला तरी तुम्ही उशीर आहे. गाणे गाणारे सुद्धा लेट आहेत. हे नवीन थोडी येऊ नका. तुमची सेवा ही देवाच्या नजरेत मीठ आणणारी. मी नाही बोलत, देवाच्या वचनामध्ये ही गोष्ट तुम्हाला आणि मला बघायला. माझ्या वचनामध्ये लिहिलंय, ज्यांच्या मनापासून इच्छा आहे त्यांनी परमेश्वराला भेटी आणल्या. कारण परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे, परमेश्वराला त्याची गरज आहे. त्याचं राज्य असं वाढणार नाही, त्याचं चर्च असं बांधलं जाणार नाही. जुन्या करारामध्ये तुम्ही आम्ही जरी वाचलं, त्या मंदिरामध्ये कला कौशल्य डिझाईन करणारे कारागीर होते. त्या मंदिरात एक एक वस्तू कशा बनवायच्या, डिझाईन कशी काढायची, त्या कोरायच्या कशा, नक्षी काम कसं करायचं. जुने बघा, तुम्ही गेले ना कुठेतरी फिरायला तुम्हाला कळत. तर हे जुन्या करारामध्ये अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्या मंदिरामध्ये कारागीर आणले जायचे, त्यांना पगार दिला जायचा आणि ते नक्षी काम करायचे, कुरून 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 कुरून, आणि ते मंदिर एकदम सुंदर बनवायचे. येणारे लोक जाणारे लोक त्या मंदिराकडे बघायचे की ह्या कारागिरीने काय कलाकृती केलेली आहे, त्यांच्यामध्ये देवाने टाकलेली कला कौशल्य त्याने किती सुंदर बनवलेलं आहे. फुल काढलेलं असेल, फुलदाणी काढलेली असेल, असं कुंडी वगैरे काढलेली असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारे चित्र काढलेले असेल, ड्रॉइंग केलेली असेल, वेगवेगळ्या प्रकारे कुरून कुरून ते पण किती वेळ लागला असेल, किती समय त्यांना लागलेला असेल त्या ठिकाणी त्या ड्रॉइंग करायला, कला कौशल्य करायला. साधी गोष्ट नाहीये. आणि एवढं सुंदर मंदिर त्या ठिकाणी त्या काळामध्ये बांधलं जायचं. आणि आज देखील हे मंदिर बनवायचं म्हटलं 2 गुंठ्यावरती, त्याला खर्च लागत नाही का? यस किंवा नो? खर्च लागतोय की नाही? आज ही मी पुन्हा सांगेन, ही 40 रुपयाला याच्यात एक बॅटरी आहे. एक बॅटरी 40 रुपयाची. 3-4 कार्यक्रम झाले का बॅटरी फेकून द्यावा लागतो. 2 माईकला 40 गुणे 80 रुपये खर्च येतो. तुम्ही नाही देणार तर कोण देणार आहे? तुम्ही नाही देणार तर कोण करणार आहे? आता हे बघा, इकडून तिकडून फाटलंय, मागच्या वेळेस ऍडजस्टमेंट केले, जुनं काढून बसवलं. आता कसं ऊन लागायला लागलं ना, झळायला लागायला लागलं, कसं वाटतं आता? चांगलं वाटतं का? मग तुम्ही नाही पेरलं तर हे नवीन कसं होणार? कल्पना का?
तुम्ही नाही दिलं तर या ठिकाणी हे जे आपल्याला पुढचं भविष्यातलं नियोजन आहे आपल्याला बनवायचं आहे, तुम्ही जर नाही पेरलं तर या ठिकाणी हे भविष्यातलं होणार कसं? इथे तुम्हाला वाटत असेल खुर्च्या लावाव्या, अरे कंबर दुख राहिलं बसून बसून, आता तासभर 1.5 तास कंटाळा यायला लागला, 2 खुर्च्या पाठीमागून आणावं लागतं. कधी कधी मनाला ईर्ष्या पण वाटते, लाज पण वाटते, खुर्च्या नको कवर आणायच्या शेजाऱ्यांच्या खुर्च्या. 50-60 लोक एक एक खुर्ची आपल्यासाठी आणू शकत नाही. स्वतःची काळजी नाही आम्हाला, त्याच्यात आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडतात. तर देवाच्या लोकांनो हे फार गंभीर आणि फार सिरियसली आहे. तुम्ही देवाच्या सहभागितेत येत आहात आणि देवाच्या कुटुंबात तुम्ही बसतात, देवाच्या कुटुंबात एकत्र येतात, तर देवाच्या कामासाठी देवाच्या राज्यासाठी तुम्ही पेरायला शिकत जाता. आमेन. आणि तुमच्यामध्ये जे काही देवाने कला कौशल्य टाकलेलं आहे, प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्यामध्ये त्या लोकांनी त्या मंडळीमध्ये त्या कलेचा वापर करायला शिका. तुम्हाला काय देवाने गिफ्ट दिलेलं आहे ना ते वापरा तुम्ही देवाच्यासाठी. आणि तुम्ही जर उशिरा यायला लागले, तुमचा आवाज सुंदर आहे बाबा, तुम्ही उशिरा यायला लागले तर तुमचा काय उपयोग? वाजवता येत असेल आणि तुम्ही जर वेळेवरती येत नसाल, फर्स्ट क्लास तुम्ही वाजायला शिकले, उपयोग काय तुमचा? नाही बाकीचं काम करताय, तुम्ही झाडून चांगलं घेऊ शकता, दऱ्या टाकू शकता, जर तुम्ही टाकायला वेळेवरती येत नाही तर काय उपयोग आहे तुमचा लेट येऊन? तुम्ही आपल्या घरामध्ये असंच करता का? आबाळ्या गबाळ्यावर राहता का? आपलं घर असं ठेवता का तुम्ही? बेड वाकड, इकडे काही पडलं, इकडे काही आहे, तिकडे काही आहे, असं काही करताय का? किती टापटीप सूत्र साप आपण घर करतो. मग आम्हाला हे समजलं पाहिजे की आम्ही आठवड्यातून 1 दिवस मंदिरात येतो आणि कदाचित विचार करा हा पडदा जर नाही लागला तर कसं वाटतं? झाडून घेतलं नाही तर त्याच्यावरती बसायला मला कसं वाटतं? आबाळ गबाळ सगळा कचरा इथून तिथून दिसल तर कसं वाटत? येताना उतरताना सगळी रस्त्याने तिथं घाण दिसल, आपल्या मनाला कसं वाटत? पण करीन कोण? येशू प्रभू की करीन कोण? येईल कोण? कामगार होईल कोण? देवाची सेवा कार्य करण्यासाठी पुढे येईल कोण? वचन 7 काय दिलंय वाचा. लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी तुपासाठी मसाले, एफोद व उरफट ह्या खचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावी. 9 वचन. तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील, तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील, सुबुद्ध काय म्हटलंय? तुमच्यापैकी. त्या काळात इस्रायल लोकांना परमेश्वर म्हटला मोशेच्या द्वारे, पास्टरकाळांच्या द्वारे, तुमच्यापैकी वरखेड गावामध्ये जेवढी मंडळी जमा होती प्रभूची, तुमच्यापैकी सद्बुद्धी लोक कोणी आहेत? तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे. चांगल्या मनाचे सद्बुद्ध, चांगल्या हृदयाचे लोक. मी देवासाठी करेन, मी देवासाठी उभा राहीन, मी देवासाठी हे करेन, मी देवासाठी ते करेन, मी देवासाठी हे करेन, असे लोक. तुम्हाला हृदय आहे का नाही हा प्रश्न चिन्ह पडतो. तुम्हाला जर देवाच्या कामात उडी मारण्याची इच्छा नाही, देवाच्या काम करण्यासाठी पुढे येण्याची इच्छा नाही, देवाच्या राज्यात फिरणी करण्यासाठी पुढे येण्याची इच्छा नाही, किंवा देवाच्या राज्यात जे काही तुम्हाला चांगलं वाटेल, हे चांगलं वाटतं, ते चांगलं वाटतं, ते चांगलं वाटतं करायला, ते चांगलं वाटतं करायला, ते जर करण्यासाठी आपण जर पुढे येत नाही तर काय उपयोग? तुमच्यापैकी जर कोणी असे बायबलच्या वचनात लिहिलाय लोक आहेत का मंडळीमध्ये, विश्वासणारे लोक आहेत का मंडळीमध्ये, तर त्या लोकांनी प्रभूच्या सेवा कार्य करण्यासाठी पुढे आला पाहिजे. पास्टर मी लवकर येईन, पास्टर मी आजपासून ते झाडू मारायचं काम करेन, पास्टर ते दऱ्या टाकून,
आहे का तुमच्यापैकी कोणी? मंडळी याची जबाबदारी उचलणार कोणी आहे का? भार उचलणार आहे? बघू, प्रश्न विचारते तुम्हाला. मास्टर कोणी येऊ नये तर नाही, मी गायल्यासाठी, मी वाजवण्यासाठी. मास्टर कोणी येऊ नये तर नाही आहे कोणी तुमच्यातलं? कशी आपल्याला आशीर्वाद मिळतील? येशू प्रभू की कसे आपल्याला आशीर्वाद मिळतील? जुन्या करारामध्ये बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे, या गोष्टी आहे. आता नवीन करारामध्ये त्याचा सारांश काय दिला आपण वाचूया. पहिले पेत्राचं पुस्तक 14 अध्याय 10 आणि 11 वचन काय लिहिलं आहे? पहिले पेत्राचं पुस्तक 14 अध्याय 10-11 वचन. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे, प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे, तसे देवाच्या नानाविध कृपेच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे चांगला आचारी लावला का लग्नात? घर बांधलेला चांगला आचारी लावलात का? घर काम करण्यासाठी चांगला बांधकाम मिस्त्री आणतात का? चांगल्या सोनाराकडे सोनं घेण्यासाठी जातात का? कारागीर सांगतो तुम्हाला. चांगला कारागीर जिथं जिथं कारागीर येतो तिथं तुम्ही बघा, तो पेंटिंग करणारा असू द्या, डिझाईन करणारा असू द्या, स्वयंपाक बनवणारा कारागीर असू द्या, हॉटेलचं काम करणारा कारागीर असू द्या, जमिनीचं काम करणारा असू द्या, कारागीर आपल्या समोर आणा. चांगलं कानातले बनवले. कोणी बनवले? मालकाने नाही बनवले, कारागीरने बनवले. कोणी बनवले? स्वयंपाक चांगला केला, नवरीच्या बापाला नका म्हणू. नवरीच्या बापाने स्वयंपाक बनवला का? कुणी बनवला स्वयंपाक? वाहवा कोणाची व्हायला पाहिजे? बरोबर आहे का नाही? प्रशंसा कोणाची होती? कसं काही शक्य आहे? कारागीर. हा, पुढं ते एकमेकाच्या कारणी लावा. पवित्र आत्म्याने प्रत्येक प्रभूच्या राज्यामध्ये जो विश्वास ठेवणारा येतो, पवित्र आत्मा त्याच्या हृदयामध्ये राहायला, आणि जसा पवित्र आत्मा त्याच्या हृदयामध्ये राहायला आला, पवित्र आत्म्याने या ठिकाणी मंडळीमध्ये किंवा पूर्ण जगभरामध्ये जेवढे लोक प्रभूच्या सेवा कार्यासाठी त्याच्या उपस्थितीमध्ये येऊ लागतात, त्याचा शब्द ऐकू लागतात, त्याचा आज्ञाचं पालन करू लागतात, त्या लोकांच्या हृदयामध्ये पवित्र आत्म्याने वस्ती केलेली आहे. आणि देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की त्या प्रत्येक व्यक्तीला पवित्र आत्म्याने चांगलं काम करण्यासाठी, सेवा कार्य करण्यासाठी त्याच्या कृपेने भरलेलं आहे किंवा कृपादानाने त्याला भरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कुणी आहे का की त्याला कृपादान मिळालं नाही, असं देवाचं सामर्थ्य मिळालं नाही, देवाने त्याला चांगलं हृदय दिलं नाही? नाही, मला साऊंड लावता येत नाही बाबा, मी नाही लागले, असं आहे का? तुमच्यातला कुणी असा व्यक्ती आहे का तुम्हाला काहीच काम करता येणार नाही, काहीच करता येणार नाही, काहीच करता येत नाही, असं कुणी व्यक्ती आहे? आहे ना प्रश्न? सगळ्यांना करता येणार, काही नाही काही करता येणार, करण्याचा प्रयत्न पण तुम्ही करू शकतात ना, कारण देवाने तुमच्यामध्ये माझ्यामध्ये टाकलेलं आहे. एक आईच्या उदरात असताना तेव्हा टाकलं, आणि त्यानंतर देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की तुम्ही आम्ही ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्याने तुमच्याने माझ्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणा सगळेजण आमेन. तर फक्त हजेरी लावण्यासाठी इथे यायचं नाही. आज शेवटचा इशारा मंडळाच्या लोकांना, हजेरी लावण्यासाठी इथे यायचं आणि मला चेहरा दाखवण्यासाठी यायचं नाही की पास्टर मी आलो बरं का, कळायचं. त्याच्यासाठी पण यायचं
जर तुम्ही हजेरी लावण्यासाठी या ठिकाणी जर येत असाल, हे ध्यानात ठेवा, तुम्ही मी चुकलो. आणि ही चूक जर तुम्ही जर नाही सावरली देवाच्या लोकांना, तर तुम्ही कल्पना करा देवाच्या राज्यात तुम्हाला बक्षीस मिळेल कसं. 11 वचन काय लिहिलं आहे? भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या हा. शक्तीने करीत आहोत अशी हा. करावी, हम्म. यासाठी की सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. कोणाचे गौरव व्हावे? कोणाचे व्हावे? तुम्ही आम्ही कशासाठी या ठिकाणी जमतो? अष्टकाराला जे जयकार करण्यासाठी, माझा उदय करण्यासाठी. आपण कशासाठी जमतो? आपलं एकमेव कारण काय? आम्ही एकत्र येतो कशासाठी? विजन काय? दर्शन काय आमचं? कोणाला महिमा, कोणाला गौरव द्यायचा आपल्याला, कोणाला उंच करायची, कोणाची स्तुती करायची, कोणाची महिमा करायची आपल्याला. हे जर तुम्हाला जर समजलं, देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं हे वाक्य पूर्ण होईल. आता पुन्हा जा देवाच्या वचनाकडे, निर्गमच्या पुस्तकाकडे. हा, 35वा अध्याय आणि 30 पासून 35 वचन वाचा. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, हा. पहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसाले हा. याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे. काय नाव आहे पहिल्याचं? बसायल. म्हणा सगळे काय? बसालेल. म्हणा सगळे बसालेल. याला परमेश्वराने त्याची सेवा कार्य करण्यासाठी नावाने बोलवलं. आता मला सांगा, तुम्हाला काय पास्टर गाड्याकडे बोलवलं? बोला माझ्या संग बोला. मी तुम्हाला बोलवलं का? ओ ताई चर्चला या, ओ आवट्यांटी चर्चला या, ओ बारगमावशी चर्चला या, असं म्हटलं का? तुमचे नाव घेऊन तुम्हाला बोलवलं का मी? कुणी बोलवलं तुम्हाला? हे तुम्हाला मला जर कळालं, मला पाचारण करणारा, मला बोलावणारा माणूस नाही, मला बोलावणारा स्वतः परमेश्वर आहे. त्याचा आवाज, देवाचा आवाज तुम्हाला सेवा कार्य करण्यासाठी हाक मारत आहे. त्या काळात बायबल सांगतोय, त्याच्या कुळातून बसालेला देवाने त्याच्या नावाने हाक मारली, बसालेल, तू माझ्या सेवा कार्य करण्यासाठी निवडलेला पात्र आहेस. ताज्या वरखेड मंडळीमध्ये पास्टर घराकडे नाही बोलवले लोक. तुम्हाला आवाज कोणी दिला याच्याकडे लक्ष द्या, आणि त्या आवाज देणाऱ्या देवाची तुम्हाला सेवा कार्य करायचं आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि जर तुम्ही तुमचं नाव घेऊन, आणि बघा ना, तुमचं नाव पण बायबल सांगताय तर हातावरती कोरले वानाने खेळायच्या, तुमचा फोटो पण आहे त्याच्या हातावर. आणि त्या प्रभूने जर तुम्हाला सेवा कार्य करण्यासाठी जर आवाज दिला, हाक मारली, तर तुम्ही का सेवा कार्य करत नाही? मग जर आजूबाजूला बघा ना, काय चालतंय ना आपण काय करतोय, ते काय करतात आणि आपण काय करतो, काही फरक आहे का नाही? पुढे काय लिहिलं आहे? बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलवले आहे, आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. हा, सर्व प्रकारचे काय दिले आहे? अक्कल दिली. देव बोलत त्यावेळेस काय देतो? तुम्हाला काय भेटली की नाही अक्कल? अक्कल दाणच नाही आले. पास्टर एवढे वर्ष झाले चर्चला येतो, पण अक्कलच नाही आली अजून मला काम करायचे देवाच्या राज्यात. अक्कलच आहे ना मला अजून. मी नाही बोलत, प्रभू म्हटला. ज्या लोकांना देवाने हाक मारली, प्रभूने त्यांना पहिली काय दिली? काय दिली? अक्कल,
दुसरं काय दिली? बुद्धी कशासाठी दिली? कशासाठी बुद्धी वापरतोय आपण? तिसरं काय दिलंय? ज्ञान दिलं. चौथं काय दिलंय? कसब दिली. म्हणजे काय दिलंय? कला. हे वाजवण्यासाठी, करण्यासाठी देवाच्या राज्यात एवढ्या गोष्टी जो व्यक्ती नाव घेऊन हाक मारला प्रभूच्या राज्यासाठी बसालेला, देवाने हाक मारून त्याला एवढ्या गोष्टी दिल्या. उद्देश काय आहे की बसालेल त्याच्या कुटुंबातून त्याने परमेश्वराची सेवा कार्य करावी, परमेश्वराची आराधना करावी, परमेश्वराची महिमा करावी, परमेश्वराचा त्याने गौरव करावा. आमेन. तुम्हाला मला कशासाठी बोलवले? हाच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. तुम्हाला कशासाठी बोलवले या ठिकाणी? अजूनही या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नाही, ज्ञान मिळालं नाही, बुद्धी मिळाली नाही, अक्कल मिळालं नाही, शांतपण मिळालं नाही, तुम्हाला काही मिळालं नाही इथे. अजून ढ विद्यार्थ्यांसारखं आपल्या माथ्यामध्ये हाय ते चालूच. मी जाईन काही समजत नाही तिथं. प्रार्थना करा, काय करा, काही नाही, जाऊन बसायचं फक्त. आपला काहीच कळत नाही. काल एका घरात आम्ही 2 मिनिटासाठी एका घरात आम्ही प्रेयरला गेलो आणि घरामध्ये प्रेयरला गेल्यानंतर चौथीला मुलगा, छोटासा मुलगा होता, एवढा एवढा. प्रार्थना करून करून तो देवाच्या कृपेने मोठा मुलगा झाला, चांगला. आणि मोठा मुलगा झाल्यानंतर काल प्रार्थनेला गेल्यानंतर चौथीचा मुलगा घरामध्ये कसं वागायला पाहिजे, तर तो एकदम ते हे कसं असतं, वाघ किंवा सिंह असं करून अस्वल वगैरे असे प्राणी करतात ना. आम्ही 1 तास त्याच्या घरामध्ये होतो प्रार्थना चालू होण्याच्या. 1 तास त्याची मजा पाहतो. चौथीला असणारा पोरग आई बरोबर नीट बोलाना, आलेल्या माणसांबरोबर नीट बोलाना, कोणाबरोबर नीट बोलाना. त्याचं तेच, हे वस्तू घे, सेम सगळी गोष्ट. हालेलुया. मी 1 तास जवळपास त्याच्याकडे पाहिलं. म्हणले काय चाललं पाहिजे? दाताने फाड, त्याच्यावरती धावून जा, पीरवरती धावून जा, अक्कलवरती धावून जा, त्यांनीच असं फाड. धावू धावू यायचा माणसावर. जसं वाघ येतो, तसं अस्वल येतं, कुत्र येतं धावू. सेम तो प्रकार त्याच्यामध्ये. त्याला आवाज मारलेला समजाना, त्याला हाक मारलेली समजाना, त्याला पाणी हात म्हटलेलं समजाना, काही समजाना त्याला. प्रार्थना चालू झाली, तो अशी भाकर पडून होता, अशी भाकर पडून खात होती. खरबूज आणलं, असं खरबूज खात होते बरोबर. चौथीला आलं पोरग. प्रार्थना झाली आणि प्रार्थना संपल्यानंतर त्याच्यासाठी प्रार्थना केली. सारे बंधन येशूच्या नावात तोडले. लक्ष, सारे बंधन येशूच्या नावात तोडले. आणि येशूच्या नावात तोडल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो. जेवण वगैरे झाल्यानंतर त्या मुलाला काही न सांगता एक एक भांड घेऊन जा, किचन वरती ठेव, हे किचन वर, ते किचन वर, ते किचन वरती सगळं नेलं. नंतर झाडू आणतोय, सगळं घर त्याने झाडून घेतलं. आईला सुद्धा नवा झाली, कसं काय झालं? हे काय? आणि आपण एवढे दिवस झालो प्रेयरला येतोय, मंदिरात येतो, चर्चला येतो, आपण काय शिकतोय मग? येशू प्रभू की पुढे काय विचार केला आहे? आणि त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून, देवाच्या आत्म्याने बसालेला परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले. सर्व प्रकारे कौशल्य दिले. त्याला बुद्धीने परमेश्वराने भरले. तो कला कुसरीची कामे करीत. तो कला कुसरीची कामे करीत, डिझायनरची कामे करत. सोने, रुपे व पितळ ह्यांची कामे करीत. सोने, रुपे म्हणजे बघा,
डिझाईन मंदिरात त्या काळामध्ये वाचा तुम्ही, आणि पुष्कळ गोष्टी बनवल्या, सोन्याच्या गोष्टी, पितळ्याच्या गोष्टी तुम्ही वाचा जुन्या करारामध्ये. मी तुम्हाला शिकवीन, पण ते बोर्ड लागतो मला ते डिझाईन बनवायला, कारण ते समजत नाही जुन्या करारामध्ये विधी वगैरे काय असतात ते. तर त्याच्यावरती पितळ्याच्या कामावरती तुम्ही आता बघा, तपिलं आहे ना, तपिलं पाहिलं, तपिल्यावरती डिझाईन पाहिली का तुम्ही? पाहिले का जुने लोक डिझाईन बनवतात? म्हणजे एक एक वस्तू त्या ठिकाणी सोन्यावरती काय डिझाईन करायची, तपिलं पितळाचं एखादं देवाच्या भांडरामध्ये ते लावायचं असेल, त्या ठिकाणी कशाला हात पाय धुण्यासाठी त्यासाठी कशी डिझाईन काढायची, असं त्या ठिकाणी करायचं. किती देवाने त्याला नॉलेज दिलं. पुढं काय दिलं आहे? खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करेल आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करेल. परमेश्वराने त्याच्या ठाई आणि दानवंशातील अहिसमाकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठाई शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. दुसरा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव काय आहे? लियाब. हा दुसरा व्यक्ती आहे. हा, त्याचं काय काम होतं त्या ठिकाणी? शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी त्याचं होतं. हा, पुढं कोरीव काम करणारे कुशल कारागीर निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलमसराच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तऱ्हेची कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे, अशा सारख्यांच्या सर्व कारागिराची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले. ज्ञानाने परिपूर्ण केले. म्हणा शेजाऱ्याला, ज्ञानाने परिपूर्ण केले. या अध्यायामध्ये तुम्हाला आणि मला दाखवतो की देवाला कोणत्या लोकांची गरज आहे आणि त्या लोकांमध्ये कोणती कोणती देव कला टाकतो आणि ते काम ते लोक कोणत्या प्रकारे करतात आणि ते पूर्ण मनापासून पूर्ण अंतःकरणापासून देवाच्या गौरवासाठी ते करतात. हालेलुया. आणि ह्या देणग्या नवीन करारामध्ये तुम्ही आम्ही पाहतो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विश्वासू लोकांना देण्यात आलेले आहे. आमेन. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, याचा अर्थ आहे की ख्रिस्ताची जी मंडळी आहे किंवा ख्रिस्ताची आता शेवट आहे, जे लोक ख्रिस्तामध्ये अजून जॉईंट नाही, येत नाहीत, आलेले नाहीत, तर तुमचं आणि माझं कर्तव्य काय? देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये वास का केलाय? पवित्र आत्म्याने तुम्हाला आणि मला ठाऊक आहे. किंवा मी प्रवचन का करतो, तुम्ही गाणे का गाता, तुम्ही लोकांना सुवार्ता का सांगता, तुम्ही लोकांना विषय का सांगता, याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला आणि मला माहित आहे की तुम्हाला आणि मला हे ख्रिस्ताचे जगातले लोक जे आहे हे ख्रिस्ताचं शरीर आहे. म्हणजे त्याच्या बॉडीला हे जगातले लोक एक एक पार्ट आहे. कळतंय तुम्हाला? आणि ह्या लोकांना आपल्याला ख्रिस्तासंग जॉईन करायचं आहे. त्यांना माहित नाही देव, पण आत्मिक सेवा कार्यामध्ये त्या लोकांना देवासंग आपल्याला ओळख करून द्यायची आहे. आणि ते लोक देवाच्या राज्यात तुम्हाला आणि मला आणायचे आहेत. आणि आपल्यातली जी विश्वासाची कला आहे, प्रार्थनेची कला आहे, गाण्याची कला आहे, वाजवण्याची कला आहे, संदेश देण्याची कला आहे, या जे आमच्यामध्ये देवाने टाकलेले गीत आहे हे लोकांच्या कल्याणासाठी तुम्हाला आणि मला वापरायचं आहे. आणि या जगातल्या सगळ्या लोकांना प्रभूच्या राज्यात आपल्याला घेऊन यायचं आहे. कळलं तुम्हाला? ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे जर तुम्ही जर केलं नसेल किंवा करणार नसाल तर आमची या ठिकाणी येणं सरळ येशू प्रभू की